बोथ विनर्स. लोकांच्या एवढ्या छान छान कॉमेंट्स येतात ना फोटोवरती आणि रील्स वरती, मग मला तर खूप छान वाटतंय. रुचिताला जॉईन करा ना. येस येस, सगळ्यांना जॉईन करायचंय. पण सगळेजण आता इथे मला रिक्वेस्ट दिसत नाहीये. तुला रिक्वेस्ट येते का बघ बरं एकदा तिथे. राधाचं ऍड नाही होत. अनुश्री तू खूप छान दिसतेस, थँक्यू. मी जिओ हॉटस्टारहून 30 मोबाईलला काय अरे वाचते तर तू हे करतो. मोबाईलला थांब. अनुश्री ताई वोट केलं होतं, थँक्यू. तुम्ही मला खरंच म्हणजे मी जेव्हा बाहेर आले मला खरंच विश्वास बसत नव्हता की बाप रे, बाहेर एवढा गोंधळ चालू आहे. आणि सोशल मीडिया पूर्ण, मी जेव्हा सोशल मीडिया चेक केलं, मोबाईल चेक केला, तेव्हा मला असं झालं की बाप रे काय धुमाकूळ आहे हा. कारण आतमध्ये काहीच कळत नाही, काहीच नाही, बाहेरच्या काहीच गोष्टी कळत नाहीत. म्हणजे बाहेर कितीतरी मोठ्या 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 गोष्टी घडल्या, तर ते सगळं बाहेर आल्यानंतर शॉकिंग होतं की बाप रे एवढं सगळं झालं. हा, कुठे गेला मास्टर माइंड? मास्टर माइंड आला आला परत आला. बघ, तुला आता दिसतायत कॉमेंट्स. अन्नू दीदी तू खूप छान दिसते, ते तर माहितच आहे. लाईव्ह वर ये. तिचं मला इथे येतच नाहीये, अकाउंटच येत नाहीये. तुला ब्लॉक केलं असेल. नाही रे. लव टोळी, लव टोळी, येस. शेवटी आम्हाला तर असं झालं होतं आता टोळीचं कोण उरतंय का नाही. आमचे सगळे एक 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 लोक आम्ही जोडत होतो, सगळे जात होते. कितींदा टोळी बनवायची बाबा. हा ना. अरे रुचिताला ऍड बापरे. करा, रुचिताला. रुचिता पण काय सगळे कुठे गेलेत काय माहिती. तू अरे वाईला कधी येणार आहेस? मी बघू, येईन कधीतरी वाईला. अरे सध्या पण तरी तुझा बॉन्ड व्हायलाच झालाय ना. हा, माझा बॉन वाईला झालाय. कोण आहे? अन्नू दीदी तू खूप छान दिसते, छान दिसते. अरे हो ग बाई, मला माहितीये माझी बहीण छान दिसते. आता अजून काय. तुम्ही दोघं बेस्ट होते. येस, आम्ही बेस्ट होतो. आतमध्ये आम्ही खूप राडा केलाय. मिस यू ऑल. येस, मी पण मी खरंच बिग बॉसचं घर मिस करतेय. कारण आतमध्ये 3 महिने राहतो ना आपण, म्हणजे 100 दिवस होते, तर सवय लागून गेली होती सगळ्या गोष्टी. असं म्हणजे माझा तो एक बेड होता जो मी कधीच सोडला नाही, मी त्याच बेडवरती झोपायचे. तर दिवसभरात टास्क आणि हे सगळं करून मग एक ते रुटीन सेट झालं होतं तिथे, आणि खूप छान वाटायचं. बिग बॉस एवढं मोठं घर, मजा यायची. बिग बॉस सीझन 6 ची विनर तूच आहेस, थँक्यू. तुझी 12th झाली आहे का? हो, मी फक्त 12वी पास आहे, माझी फक्त 12वी झाली आहे. अनुश्री तुम्ही पुण्यात? हो, मला ऍक्च्युली यायचं आहे दगडूशेठला. मी म्हणजे माझं ठरलं होतं की बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर लगेचच मी जाईन. पण तब्येत माझी बिघडली आणि त्याच्यानंतर आता तर हे लग्न होतं, तर त्याच्यासाठी मी नाशिकला आले. पण मी जेव्हा पण पुण्यात जाईन तेव्हा जाईन दगडूशेठला. आणि ऐक, तू पण पुण्यात आलास की मला सांग, मग आपण दगडूशेठला जाऊ. सातारची शेरनी. तुम्ही खूप छान गेम खेळलात दोघांनी पण. येस, थँक्यू. तर काय मग, काल तू गेला होतास प्रीमियरला? कशी होती फिल्म? छान आहे यार. व्हीएफएक्स थोडं गडबड आहे, पण फिल्म मस्त आहे. खूपच मस्त आहे. म्हणजे मला मी स्टोरी वरती एक सीन बघितला सलमान सरांचा, बाई खूप भारी होता तो. पण फिल्म खूप मस्त आहे, बनवलं चांगलं आहे. मराठीसाठी म्हणजे एवढं मोठ्या स्केलवर या फिल्म विल सेट अ ट्रेंड फॉर बेटर फिल्म्स इन मराठी इन टर्म्स ऑफ व्हीएफएक्स आणि सगळं काय होतं ना. कारण हम्म, बाहुबली सारखी फिल्म फक्त साऊथ मध्ये बनायची, आता ते हम्म, महाराष्ट्रात पण बनणार. हम्म. बॉलिवूड तो आहे, पण आपलं मराठी फिल्म्स मध्ये त्या लेवलचं फिल्म नाही आहे अजून.
अनुश्री, कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू हाऊस. येस, माझं नवीन घर लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. आणि बिग बॉसचं घर इतकं मोठं आहे ना, की त्याच्यानंतर आता बाहेर आल्यावरती मला माझं घर पण खूप छोटं वाटायला लागलंय. म्हणजे आधी मला असं वाटायचं की हा माझं घर छान आहे, म्हणजे इनफ आहे, आम्ही दोघीच राहतो तसंही. पण आता मला ते घर सुद्धा छोटं वाटायला लागलंय, कारण एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय लागली होती ना. पडदा पडदा बेस्ट एविक्शन. ऍक्च्युली म्हणजे ते काहीतरी युनिक एविक्शन होतं. मी पण जेव्हा बाहेर आल्यानंतर जेव्हा मी ग्रँड फिनाले बघितला, तेव्हा मला पण असं झालं होतं की बापरे, हे काय एविक्शन आहे. म्हणजे मला कळत नव्हतं की हे खरंच ही मी आहे, ही मी आहे, असं होत होतं. खूप काय म्हणतात, मिक्स फिलिंग्स आहेत बिग बॉसच्या बाबतीत. कारण आतमध्ये असताना असं वाटायचं की कधी हे संपतंय, कधी हे संपतंय, कधी आपण बाहेर जातोय. पण बाहेर आल्यानंतर असं वाटतंय की यार, तेच भारी होतं ते. म्हणजे बिग बॉसच्या घरात काय होतं ना, की ती लोक असतात आणि आपण त्यांच्यासोबत गेम खेळत असतो, टास्क असतात, काही गोष्टी असतात बऱ्याच. पण त्या घरापुरत्याच असतात ना, त्या तेवढ्याच लिमिटेड गोष्टी असतात. तर त्या ओके वाटतं. म्हणजे असं वाटतं की हा ठीक आहे, एवढं टफ नाही, आपण करू शकतो. बाहेर आल्यानंतर जे बाहेरचं एवढं टेन्शन आहे की घराचं म्हणा, कामाचं म्हणा, किंवा फायनान्शियल, हे सगळं असं वाटतं की असं त्या बिग बॉसच्या घरातच छान होतं, तिथेच भारी लाईफ होतं. बाहेर आल्यावरती नाहीये भारी. अं, कशी आहेस? मी एकदम छान आहे, एकदम मस्त आहे. थोडीशी तब्येत माझी बरी नव्हती गेल्या 3-4 दिवसांमध्ये. म्हणजे आता पण घसा खराब आहे, थोडा आवाज बदललाय, पण आता ओके. थोडस लो फील होत आहे, पण ठीक आहे. मी माझ्या घरून सर्वांना, फ्रेंड्स कडून सर्वांना अनुश्रीला वोट करायला लावलेलं. थँक्यू, थँक्यू सो मच. मी खरंच बाहेर आल्यानंतर मला जेव्हा मी बघितलं की एवढं सगळं प्रेम मला मिळतंय, एवढ्या सगळ्या लोकांचा सपोर्ट मला मिळतोय, तेव्हा मला खरंच विश्वास बसत नव्हता की म्हणजे बिग बॉस ही इतकी भारी ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. की बिग बॉसने खूप 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 काही दिलं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम बिग बॉसने मिळवून दिलं मला. आणि मला असं वाटतं की कुठल्याही ट्रॉफीपेक्षा ते ते जास्त महत्वाचं आहे, की लोकांचं प्रेम मिळणं आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी आपलं एक छोटस घर करणं. की हा, अनुश्री माने चांगली खेळली वगैरे, ज्या कमेंट्स येतात मला मला छान वाटतं खूप. बिग बॉसची पॉवर की कोणी चोरलेली? ओ, ऍक्च्युली विशाल आणि मी, आम्ही लोक मजा करत होतो. आम्ही ते मोठं जे लॉक होतं, ती की चोरायचा ट्राय करत होतो. पण फन होता, असंच मजा होती. त्यात काही गेम नव्हता. यू बोथ आर विनर्स फॉर मी. डझंट मॅटर हू गॉट ट्रॉफी. आणि हे जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला, मी जे काही खेळले ते तुम्हाला आवडलं आणि त्याच्यासाठी जे तुम्ही मला प्रेम देताय ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्या ट्रॉफीपेक्षा. तू लय भारी आहे, थँक्यू. इंटरव्ह्यूला नाही गेले. येस, मी इंटरव्ह्यूला नाही गेले, कारण 2-3 दिवस तब्येतच बरी नव्हती. सो मला बेड रेस्ट सांगितली होती, त्याच्यामुळे. पण येतील लवकरच, इंटरव्ह्यूज येतील. अं, अगोदरच सगळं सांगितलं हे समजलं. मला एक प्रश्न आहे. बीबीने टास्क मध्ये सुद्धा तन्वीला अगोदरच सगळं सांगितलं, हे समजलं होतं का तुम्हाला? बिग बॉस कधीच अनफेअर नसतात. बिग बॉस प्रत्येकाला काय म्हणतात त्याला, समान अ, मांडतात. आणि ते कधीच असं करत नाहीत. कुठलाच टास्क कुणालाच आधी कळलेला नसतो, किंवा टास्कची उत्तरं म्हणा किंवा कसा खेळायचा आहे, हे सगळं आपण आपल्या डोक्याने खेळावं लागतं. तिथे कुणासाठीच फेवरेटिझम केलं जात नाही.
जेवण झालं का? नाही, मी आता जेवायलाच बसलीये. खूप भूक लागली, पण म्हणलं 6 वाजता आपल्याला लाईव्ह करायचं होतं, सो लाईव्ह कम्प्लीट करून मग जेवायचं. तू खूप छान आहे आणि असं बोलायची तू की मी जशी आहे तशीच आहे, हे मला आवडलेलं तुझं फार. छान. येस. मी आधीच ठरवलं होतं की जर मी बिग बॉसच्या घरामध्ये जातीये आणि तुम्ही सगळेजण मला बघताय, तर मला कुठलाच फिल्टर ठेवायचा नव्हता, किंवा कुठलाच एक म्हणतो ना आपण मुखवटा घेऊन फिरायचं नव्हतं की मी अशीच आहे आणि मी तशीच आहे. बोलतो ना आपण एक कॅरेक्टर प्ले करतात. खूप वेळा असं होतं बिग बॉस मध्ये, काही लोक खूप एखादं कॅरेक्टर प्ले करतात की मी खूप छान मुलगी आहे असं दाखवतात की मी किती छान आहे, मी खूप चांगली आहे. पण बिग बॉसचा खेळच असा आहे की कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी ते ते दिसूनच येतं की खरं काय आणि खोटं काय. त्यामुळे मला जेव्हा जेव्हा बिग बॉस आलं आणि तेव्हा मी ह्या गोष्टी ठरवल्या होत्या की जर मी बिग बॉस मध्ये जाते आणि एवढी सगळी लोक मला बघणार आहेत टीव्ही वरती, तर मला कुठलाही मुखवटा घेऊन फिरायचं नाहीये ना, मला कुठला फिल्टर युज करायचा आहे. कारण मी जशी आहे, जर तुम्हाला तशी आवडतीये तर चांगलंच आहे, आणि नाही आवडत आहे तर तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण कुठल्या तरी शो साठी किंवा लोकांना काहीतरी खोटं दाखवायचं, हे मला कधीच जमणार नाही. कारण तेवढी चांगली ऍक्टर पण नाहीये मी की 100 दिवस मी ऍक्टिंग नाही करू शकत. तर त्याच्यामुळे लोकांना एक बोलतो ना आपण वेड्यात काढल्यासारखं म्हणजे होतं ते की आपण आहोत एक आणि दाखवतो एक, तर लोकांना वेड्यात काढल्यासारखं. तर मला ते कधीच करायचं नव्हतं. माझं असं होतं की माहित नाही बाहेर काय चालू आहे, कसं चालू आहे, लोक मला सपोर्ट करतायत, मला टोमणे मारतायत, शिव्या देतायत, काय करतायत हे काहीच कळत नव्हतं आतमध्ये. पण मी जशी आहे, मला रिअल राहायचं होतं की पटतंय तर घ्या, नाहीतर सोडून द्या. असं होतं माझं की बाबा हा नाहीये, मी आहे आळशी. आणि असं नाहीये, सगळेच आळशी असतात. म्हणजे कुठे ना कुठेतरी सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा आपल्याला असं होतच की यार थोडा वेळ अजून झोपायचंय, होतच ना. तर त्या बाबतीत मी आळशी आहे. पण मी खूप एक पण काय म्हणतात त्याला की असं नाहीये, बिग बॉस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्या गेमला मी तेवढं इम्पॉर्टन्स देऊन ते खेळले म्हणून मी फायनलिस्ट झाले. किड्या किड्या किड्या. महाराष्ट्र सगळं बघत होता, टोळीला कसं टार्गेट करत होतात ते. पण टोळी खूप स्ट्रॉंग होती आणि अजून पण आहे. बाहेर सुद्धा चर्चेत पण टोळीच आहे. आतमध्ये आम्ही खूप 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 मजा केली. आणि मी खरं सांगते, जेवढी मला लोक म्हणतात ना की आळशी आहेस आळशी आहेस असं, तेवढी मी आळशी नाहीये. मी रोज सकाळी उठून विशालसाठी चहा बनवायचे. म्हणजे किचन मध्ये काय म्हणजे असं व्हायचं की नाही का यार, सगळंच आपल्याला करायला लागतंय, सगळंच. ए वाव नाईस. मी खूप मिस करते हा मग, माझ्याकडे नाहीये, मी घेतला नाही. हा, ही एक आठवण आहे की जी म्हणजे सोसायटीचा कप, एक खूप भारी आठवण आहे. जेव्हा पण नाही का ह्याचे तर खूप वेळा कप फुटलेत, माझे पण खूप वेळा कप फुटलेत घरामध्ये. आणि बिग बॉस आम्हाला पाठवायचे नवीन परत नाव लिहून. तर रोज सकाळी उठायचं, आपला मग कुठे शोधायचा आणि त्याच्यामध्ये छान गरम पाणी प्यायचं. म्हणजे माझं हे रुटीन झालं होतं. आणि माझा तो फेवरेट सोफा, तो आपला दरवाजाच्या राईट साईडचा जो फेवरेट सोफा होता, त्याच्यावरती मस्त बसायचा, विचार करायचा की आज काय करायचं, आज काय करायचं, नाही 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 नाही. आज काय टास्क असेल, आज आज कुठे, काहीच नाही करायचं. आज काहीच नाही करायचं, आज कुणाला नाही सांगायचं, फक्त विशालसाठी चहा बनवायचा, त्याच्यासाठी जेवण बनवायचं आणि काहीच नाही करायचं. आणि काहीच नाही करायचं. बाकीचे किती काही ओरडले तरी चालेल, भांडले तरी चालेल, पण काहीच नाही करायचं. तुझा इंटरव्ह्यू कधी असणार आहे बघूयात. आता 1-2 दिवस अजून जातील, त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूज देईन.
राखी सावंत ऑनलाईन आहे. राखीला पूर्वकल्पना दिली नाही आणि हा फक्त टोळीचा लाईव्ह आहे. राखी टोळीमध्ये कधीच नव्हती. राखीची एक गोष्ट भारी आहे, पण राखी आपल्याला असं वाटतं की खूप कशी आहे ही, अशी कशी वागती ही, हे ते, पण ती खूप प्रेमळ आहे, खूप जास्त मायाळू आहे. म्हणजे ती भांडणार पण परत ती छान छान जेवण पण बनवून खायला घालणार, अशी आहे राखी. तर त्याच्यामुळे राखी बद्दल मला काहीच गिला शिकवा नाहीये. खूप छान आहे कधी राखी. कधी कधी लोकांवर वर पण ती भाज्या करते, मिरची, जिरा, हल्दी. त्यांना वाटतं की लोकच वांगी आहेत, त्यांचंच भाजी बनवतात. हो, आणि मी तिला थांबवत होते आणि तुझा चाललेलं टाकू दे ना, टाकू दे. अरे काय टाकू दे ना. त्याच्यानंतर जेव्हा तो किस्सा झाला, तुला तुला आठवतंय ना, तुझं ते जिरा पावडर हे ते सगळे डोळे लाल झाले होते सगळं हे. मी म्हटलं जर तिने मिरची टाकली असती, मिरची पावडर, तर मग तर तुझे वांदे झाले असते, वाट लागली असती तुझी वाट. पण ती टाकती, हुल देत होती. मला नाही वाटत ती टाकणार होती, ती नाही हुल देत नाही होती. नाही, टाकलं असतं तिने. बरं झालं मग, बापरे. मग बरं झालं, उलट मी तिला थांबवलं. मला वाटलं ती हुल देते, टाकणार नाही. नाही, टाकलं असतं तिने. असे तर किती किस्से, आधीच तर काही आठवतच नाहीये ना रे, पहिल्या दुसऱ्या आठवड्याचं. आवाज नाही येते तुझा. मी बोलत नाही तर आवाज हा कसा हा, येणार? सॉरी सॉरी, बोल बोल. नाही, मला वाटलं तू काहीतरी बोललास. तुला ते टास्क आठवतं, ते लास्ट टास्क जिथे आपल्याला पैसे कमवायचे होते घरासाठी, हम्म. आणि मी विसरलो की मी बोलू शकतो. हा हा हा, आठवते, मला आठवते. दमशराज खेळत होतास, दमशराज. मी विसरलेलो की मी बोलू शकतो, आणि तू वरून ओरडली, अरे बोलत का नाहीयेस, तू बोलू शकतोयस. मी विसरलो. आमच्या राखीला घोरपड सांगायचं होतं. सगळ्यात. घुपड, हा हा हा. घुबड, घुबड, घुबड घुबड, घुबड आऊल. आऊल, घुबड. हम्म. आणि मी तिला घोरपड तिचं होतं रेवाचं, आणि घुबड मध्ये मी तिला ऍक्शन करत होतो. मी विसरलो की बोलू शकतो. बापरे. तुला तो स्पॉन्सर टास्क आठवतोय, लिंबूवाला? बाप रे, भयानक टास्क होता तो. आणि हळूहळू मी ते किती एका सेकंदात शोधलं ते लिंबू, आणि टास्क संपला. हे सगळे थांबलेत असे बघत, का रे टास्क संपला. काल काल रितेश सरचं फिल्म होतं, राजा शिवाजीचं प्रेमियर होतं. कोणी मला विचारलं की अरे राकेश बापट नाही आलेत. मी बोललो ते लिंबू शोधत असतील अजून. अरे बापरे. अजून राकेश लिंबू शोधतोय. तो पुण्यात आहे वाटतं, कारण हा, तो तेव्हा पुण्यात तर आला. घरी असेल. बापट, आय डोंट नो इफ ही सीइंग दिस. बापटला कुठेतरी बोलवायचं आणि लिंबू द्यायचं त्याला. काय सांगायचं आता, शोधून दाखव. अरे यार, बापरे, मी तू खूप असं हसलो काहीतरी होतो. बोलतोय. वांदे व्हायचे. काय बापट इज अ फ्रेंड यार, तसं काय आपली दुश्मनी घरात संपली. हो. बाहेर राकेश इज अ, मतलब राकेश आणि आय हॅव वर्क फॉर सो मेनी इयर्स. तर आम्हाला कळतं ती एक गेम आहे, आणि गेम मध्ये दुश्मनी घरातच सोडायची. बाहेर हम्म. आल्यावर काय, म्हणजे राकेशने तर बघितलं तर तुम्हाला बघून बोलून हसेल की यार मला ते लिंबू का नाही भेटत होतं. इट इज दॅट सिम्पल एज दॅट. आम्हाला काय राग किंवा असं काहीच नाहीये. काय घरची दुश्मनी घरात सोडायची आहे. आम्ही ब्रँड नाही आहेत ना, आम्ही नॉर्मल माणसं आहोत. काय की हम्म. आमच्यामध्ये माणुसकी आहे, आम्ही नॉर्मल माणसं आहोत. आम्ही ब्रँड हम्म. बिंड नाही. जे ब्रँड असतात ना, त्यांना राग येतो, ते दुश्मनी ठेवतात. आम्ही काय हम्म. महाराष्ट्राची नॉर्मल माणसं आहोत. जे जे सकाळी उठून असा विचार करतोय की आज काय करायचं, काम काय करायचं, म्हणजे तसं खालून वर आलेली माणसं आहोत. की आज जेवण कसं, घरी काय बनवायचं. पहिलं डिस्कशन आपलं हेच असतं की नाही घरात, की आज जेवणात काय मिळणार आहे. हम्म. ते असं आहे, कारण आपण ब्रँड नाही. ब्रँड नको आपल्याला, माणूस घे. कळतंय ना तुला? कळतंय कळतंय, सगळं कळतंय मला. विशाल बाप. कोटे, अनुश्री हे नॉर्मल माणसं आहेत. महाराष्ट्रात जे नॉर्मल माणसं असतात त्यांच्यात, आणि त्यांच्यामधूनच ते उठून मोठे झाले. आम्हाला एक्झॅक्ट. ब्रँड बनायची काहीच इच्छा नाही. नॉर्मल बनण्यात जे मज्जा आहे ना, ते ब्रँड बनण्यात आणि नाही. मला असं वाटतं की आपण स्वतः स्वयंघोषित स्वतःला काहीतरी टॅग देण्यापेक्षा लोकांनी जर आपल्याला तो टॅग दिला तर ते जास्त बेटर आहे. नाही नाही, आणि मग सांगायचं की लोकांमध्ये मी पण आहे, अहंकार आहे.
तो आहेच, तो आहेच, तो तुझ्यात आहेच. तो कमवलेला आहे ना, पण हम्म. कमवलेला अहंकार आहे ना कसा तो. बोलला होतास तू मला किती हर्ट झालं होतं माहितीये तुला तेव्हा. रडवलेलंस तू मला. तुझ्यावरती कोण विश्वास ठेवते का, तुझ्यावरती कोण विश्वास ठेवते का. हे खूप महाराष्ट्र बोलेल, तुझ्यावर कोण विश्वास ठेवत. हे नाही ठेवू शकतात. लास्टला मिरची टास्क मीच बनवलेला तुला कॅप्टन, कळालं ना. त्याच्यामुळे आपला बॉन्ड स्ट्रॉंग झालं की नाही पण. हम्म. कारण ते रिअल असतात ना, जे रिअल लोक असतात ना, ते भांडतात, ते रडतात, ते एकत्र येतात आणि एकामेका मागे उभं राहतात. ते रिअल माणसं. एक्झॅक्टली. जे भांडत नाही, जे फक्त फेक करतात आणि फक्त अशी, काय ना, मी नेहमी सांगतोय की मी ना गेम मध्ये नाते बनवलं, नात्यांचं गेम कधी नाही खेळलो. म्हणून आजपर्यंत टोळी माझ्या बरोबर आहे, सगळेच आपण बोलतो एकमेकांशी. आणि एक्झॅक्ट. कारण आपण नात्यांचा गेम कधीच नाही बनवला आणि ते मी मी कधीच मी बनवलं. तर ठरवलेलं की मी नाही बोलणार आहे कुणाशी, तरी पण मी बोलतीये. हो, वाव यार, थँक्यू सो मच. अरे नाही, पण खरंच तुला सांगू का, मी खूप म्हणजे मी खूप अशी एकटी एकटी राहणारी मुलगी आहे, की मी नाही का माझं घर, माझी आई, माझं माझं काम करायचं, बाहेर जायचं यायचं एवढंच. मला खूप नाही का फापट पसारा करायला नाही आवडत. म्हणजे तुला सांगते की असं. थांब थांब थांब, किती दिवसानंतर ऐकलं मी हे फापट पसारा. ही बिग बॉसच्या चुकून घरात नेहमी माकून, चुकून चुकून माकून. चुकून माकून, घालून पाडून टोचून. आणि बिग बॉसचे शब्द बंधनकारक. अजून काय सांग. तंतो. त्वरित त्वरित, तंतोतंत. हॅलो. तंतोतंत, त्वरित. ऐक ऐक, बंधनकारक, तंतोतंत, त्वरित. आणि अजून अजून आहे, थांब. अजून कुठला. बिग बॉस आदेश देत तेच आहे, देत आहे. घरातील सर्व सदस्यांनी आपापल्या माईकच्या बॅटरीज त्वरित बदलून घ्याव्यात. बिग बॉसच्या घरात मराठी भाषेचा उपयोग करणं बंधनकारक आहे. विशाल, बिग बॉसच्या घरात कुजबूज करण्यास सक्त सक्त मनाई बनाई. आहे. भारी यार, मजा यायची यार. म्हणजे आता मिस होते मला. तुला आठवतंय जेव्हा एव्ही दाखवली त्याच्यानंतर आपण डिस्कस करत बसलो होतो, तेव्हा तू मला बोललेलास की यार मला आता नाही का असं असं वाटतं की आता हे संपणार आहे सगळं, आता नाही का आपण जाणार, आता आता हे घर नाहीये नसणार, आता फिनाले येणार. तेव्हा मी तुला बोललेले की मला आता ही फिलिंग नाही येते की नाही का ठीक आहे, माझं असं आहे की संपू दे बाई हे लवकर. पण आता मला ती फिलिंग येते की यार किती छान होतं ते सगळं, केवढं मोठं घर होतं. ते सकाळी उठणं गाण्याच्या आवाजाने. आणि आहे ना, आधी आधी मी दचकून उठायचो. मग सवय झाली हा. की आता गाणं वाजणार आहे, आता उठणार, मग नाचायचं. मग बघायचो की पूर्ण काटा गार्डन मध्ये नाचतीये. मी एकटं, रुचिता जेव्हा होती तेव्हा रुचिता नाचायची, नंतर मी एकटं नाचायचो. कारण तू तर कधीच नाचेल नाही. 100 कधीच दिवसाच्या प्रवासात एकच सदस्य असा होता जो कधी उठला नाही आणि कधी नाचला नाही. ती आहे माझी बाळू. हा, म्हणून बिग बॉसने मला नाचत नाचत बाहेर काढलं. पडदा पडदा, हो पडदा. आणि मला कुणालाच बघायचं नव्हतं, कुणालाच भेटायचं नव्हतं, म्हणून डोळ्यावरती पट्टी पण लावली माझ्या. हो यार, बट दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. म्हणजे खरं तर ना, जे जिंकले ते जिंकले, अँड आय हॅव रिस्पेक्ट फॉर द विनर्स. आणि मी असं कधीच नाही बोलणार की डिझर्विंग विनर नाहीये, हे ते नाहीये. कारण जे जिंकले ते जिंकले यार. एक्झॅक्टली. लेट्स हॅव स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आणि आणि मेन असंच म्हणजे असावं. असं नाहीये आता, आपण सगळे 5 जण जे होतो टॉप 5, ते लोक पूर्ण ओव्हरऑल गेमच काहीतरी खेळून काहीतरी करून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. सो ते एक म्हणतो ना, 21 लोकांमधून 5 लोक विनर्सच आहेत तसं बघायला गेलं तर. पण मला तरी असं वाटलेलं, जेन्युनली असं वाटलेलं की टॉप 2 मध्ये तू आणि मी असणार. कारण जे गेम बघत होतो मी घराच्या आत, आणि जसं गेम चाललेलं, आणि जसं आपण दोघे सगळ्या पूर्ण घराबरोबर फाईट करायचे. ते 6 लोक होती, आपण 2 लोक होते. मग हळूहळू हळूहळू ते कमी होत झालं. इव्हन टॉप 5 मध्ये ते 3 होते, आपण 2 होते. तुला माहितीये, फन टास्क मध्ये पण ते
टोळीला खाली घालायचे. आणि मी हं. चिडलो. आणि तू मला एकदा विचारलंस की अरे फन टास्क आहे, रेडिओ टास्क असू दे किंवा त्याच्यानंतर जे गेस्ट आले ते टास्क असू दे, तू का एवढं चिडतोयस? कारण तर मी तुला बोललेलो की बघ काय आहे ना, फन टास्क आपण फन म्हणून खेळतोय. ती हम्म. लोक अजून पण टोळीला खाली पाडतायत कारण आपलं नंबर गेम कमी. आपण 2 आहेत ते 3 आहेत. म्हणून एक्झॅक्टली. त्यामध्ये पण ते आपल्याला खाली घालतायत. बिकॉज त्यांचं ते टोळी काटा संपलंच नाहीये, माणुसकी आहेच नाही. बरोबर. आणि आणि ते विसरलेले कुठेतरी की टोळी आहे म्हणूनच काटा बनलाय. हा पूर्ण बरोबर. सीझन जर टोळी नसली बनली तर कुठून काटा, कुठून काय, कुठून त्यांचं गेम. आणि मी तोंडावर बोलतोय सगळ्यांना की जर आम्ही टोळी नसती बनवली तर काटा नसता बनला. काटा नसता बनला तर कुठला गेम, कुणाचं गेम असतं? तर एक्झॅक्टली. त्यांना ना टोळीला थँक्यू बोलायला पाहिजे. आणि बोलायला पाहिजे की बाप बाप असतो. तर टोळी नसती तर ते नसते. आणि दे एक्सेप्टेड. दीपालीने एक्सेप्ट केलंय ते की टोळी नसती तर काटा बनला हो नसता. हो, ते स्वतःच स्टेटमेंट दिलंय सो त्यांनी. इट इज सिम्पल. वी रिस्पेक्ट द विनर्स. अँड मला खूप छान, तन्वी जिंको किंवा राकेश बापट पण जिंकला असता, मला मला छान वाटलं असतं. आणि ते मी बोललोय बाहेर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये. मी कोणालाच आय हॅव ऑलवेज कॉंग्रॅच्युलेटेड. पण हा, मनात असं होतं जसं गेम चालू होतं, जसं दिसत होतं त्या घराच्या आत, आणि मला थोडंफार गेम कळतं. आणि मी नेहमी बोललोय ते, त्यात परत अहंकार नाहीये. मला गेम कळतं तर कळतं, आता मी काय बोलू त्यात. तर एक्झॅक्टली. मला आणि मी बघितलं की मला असं जेन्युअनली वाटलेलं की यू अँड मी विल बी इन टॉप 2. आणि मग जेव्हा तुझं एविक्शन झालं ना, तेव्हा मला कळालं की आता नेक्स्ट माझा नंबर आहे. हो. आणि मी तुला एक सांगू, माझे बाबा जेव्हा माझं एविक्शन होत होतं, जेव्हा पॅरेंट्सला दारातून आत पाठवलं ना, तेव्हाच मला कळलं की मी आता बाहेर जाणार आहे. कारण माझे बाबा वॉज फेवरेट बाहेर. आणि ते क्रिएटर्सनी मला बोलले की तुझे बाबा जेव्हा आले पॅरेंट्स वीक मध्ये, एव्हरीबडीज फेवरेट वॉज युअर डॅड. तर माझं एविक्शन करायला माझ्या बाबांना पाठवलं. दॅट इज द बेस्ट स्टोरी फॉर देम. तेच जे 11th वीक मध्ये आलेले त्याचे बाबा परत येत आहेत त्याला घेऊन जायला. दॅट वॉज द बेस्ट स्टोरी. तर बाबांना जेव्हा एंटर करताना त्या दारातून, मुख्य दारातून पाहिलं, मला माहित होतं की मी बाहेर जाणार आहे. त्यामुळे जेव्हा मी माझं कार्ड उघडलं आणि एलिमिनेटेड बघितलं, मी हसलो. कारण मला माहित होतं. आणि खरं तर तू गेली तेव्हाच माहित होतं की नेक्स्ट माझा नंबर आहे. कळालं. हो, मला पण. मला स्टेजवरती विचारलं होतं तेव्हा पण मी तुझंच नाव घेतलं होतं की मला विशाल वाटतोय आता विठ्ठल. कारण त्यांना पाहिजे होतं टॉप 2 मध्ये ती दोघं. आणि मला ते कळलं की तू गेली आता नेक्स्ट वीक जाणार, मग टॉप 2 ते असणार. सो दॅट इज. आणि ते त्यांचं काय, म्हणजे ते राकेश किंवा तन्वीचं काय आहे त्यात, दे हॅव प्लेड वेल. ते मेकर्स किंवा ऑडियन्स जे डिसाईड करतं ते तसं. आता ऑडियन्स डिसाईड करतं की नाही त्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण ठीक आहे, जर आपण तर तेच घेऊया की बिग बॉस. आणि आय बिलीव्ह इन इट, आय बिलीव्ह द प्रोसेस की बिग बॉस कधीच बायस नसतात. आपण त्या एक्झॅक्टली. घरामध्ये असलोय तर ठीक आहे. जे जे जनता ठरवते आणि जसं होतं तसंच. हे तुला लोकांचे प्रश्न दिसत आहेत का? मला काहीच नाही दिसत आहे. दिसतायत. तर तू आन्सर कर, मग मी हे करेन. त्यांचा प्रश्न पण घे. थांब. प्रश्न, तुम्ही दोघे टॉप टू, तुम्ही दोघे टॉप 2 मध्ये होतात. ओके. राधाला ऍड कर. अरे राधाला कसं ऍड करू यार? ती कधीपासून प्रयत्न करते बिचारी. पण ती मला हा ना. मागून मेसेज पाठवते कंटिन्युअसली. का नाही होत आहे?